नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आज समय ठेवण्यासाठीची उलन रंगोली मॅट कशा पद्धतीने तयार करायची तर ते जाणून घेणार आहोत। माझा रंगोली मॅट तयार करण्यासाठीचा जो बेस आहे, कॉटनचा बेस जो मी वापरत होती, तो बेस संपलेला होता आणि त्यामुळे आता समय ठेवण्यासाठी जी रंगोली मॅट आहे तर तिच्यासाठी मी काय बेस वापरावा ह्या विचारत होती। तर मला असे वाटले की एखादा जाड कापड आपण वापरून बघावा। तर त्यासाठी माझ्या घरामध्ये हा शर्ट पीसचा जाड असा कपडा होता। तर चला म्हटलं आपण याचाच वापर करून पाहावा। तर तो मी कापड घेतलेला आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीने ताट ठेवून जो गोल आहे तर ते गोल मी आधी तयार करून घेतलेला आहे। दोन समयांसाठी मला तयार करायचे आहे। तर त्यासाठी मी हा जो कापड आहे तर याची घडी करून घेतलेली आहे। म्हणजे दोन सर्कल इथे आपण कापून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्कल कापून घेतल्यानंतर सर्वात प्रथम आपण याचा जो केंद्रबिंदू आहे तर तो केंद्रबिंदू ठरवून घेणार आहोत। त्यासाठी कापडाच्या अशा पद्धतीने घडी घालून जो केंद्रबिंदू आहे तर तो तुम्ही निश्चित करावा। आणि सर्वात प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवावी की ज्यावेळेस तुम्ही गोल उलन रंगोली मॅट तयार करता त्यावेळेस तुम्ही सर्व जे काम आहे तर ते केंद्रबिंदूपासूनच सर्व माप हे घेतले पाहिजे, जेणेकरून जे आकार आहेत तर ते एकसारखे आणि चांगल्या पद्धतीने दिसतात। मला ज्या समय ठेवण्यासाठीची उलन रंगोली मॅट तयार करायची आहे तर हा समईचा खालचा बेस आहे, मी त्याचं माप घेऊन घेतले, म्हणजे मला जेणेकरून त्याचा अंदाज घेता येईल की मला किती सर्कल घ्यायचा आहे। आपण आता इथे जर समईचा बेस ठेवूनच सर्कल कापून घेतला तर आपला केंद्रबिंदूपासून सारख्या मापामध्ये ते येणार नाही। त्यासाठी आपण काय करू, इथे कापडी टेपच्या सहाय्याने त्याचं जे व्यास आहे तर ती व्यास आपण ठरवून घेऊ आणि त्या पद्धतीने तेवढी त्रिज्या घेऊन आपण ते सर्कल आहे तर तिथे ते सर्कल त्या प्रमाणात आपण आखून घेणार आहोत। आता समईचा जो बेस होता तर त्याचं जे सर्कल होतं खालचं तर त्याचा पूर्ण व्यास हा जवळजवळ 4.5 इंचचा होता। म्हणजे जवळजवळ आपण 2.25 इंचची जी त्रिज्या जर घेतली तर त्या 2.25 इंच त्रिज्येचा आपण पूर्ण जे सर्कल आहे तर ते सर्कल अशा पद्धतीने त्याची केंद्रबिंदूपासून 2.25 इंचवरती आपण निशाणे करून घेणार आहोत। आणि सर्व ज्या निशाणे केलेले आहेत तर त्या आपल्याला अशा पद्धतीने त्याचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, मला पुन्हा एक सर्कल तयार करायचे डिझाईनसाठी। तर त्यासाठी मी केंद्रबिंदूपासून 5 इंचावरती सर्व ठिकाणी अशा पद्धतीने निशाणी करून घेत आहे आणि त्यानंतर 5 इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने एक सर्कल तयार करून घ्यायचा आहे। आपण जो गोल काढलेला आहे तर त्या गोलाचे आपल्याला समान 8 भाग करायचे आहे। त्यासाठी पट्टीच्या सहाय्याने केंद्रबिंदूतून आधी वर्तुळाचे किंवा गोलाचे अशा पद्धतीने 2 समान भाग करून घ्यायचे आहे। त्यानंतर पुन्हा 4 भाग करायचे। अशा पद्धतीनेच आपल्याला जे वर्तुळ आहे गोल काढलेला आहे तर त्या गोलाचे 8 समान भाग करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या 8ही भागांमध्ये आपल्याला जे आपण आकार काढणार आहोत तर ते आकार आहे तर ते सारखे दिसणार आहेत। अर्ध्या वर्तुळामध्ये तुम्ही जे 4 भाग काढलेले आहेत तर त्या 4 भागांचे पुन्हा तुम्ही जर 8 भाग करून घेतले तर पुन्हा तुम्हाला जी डिझाईन आहे तर तिच्यावरती तुम्हाला बारकाईने काम करता येणार आहे। अशा पद्धतीचे आपल्या जे पानं आहे तर ते पानं काढायचे आहेत। त्यामुळे पानांचं जे सेंटर आहे तर तिथे सेंटर तुम्हाला मिळणार आहे। आता इथे मला माझी चित्रकला चांगली असल्या कारणामुळे मला सेंटर शोधायची काही गरज वाटली नाही। पण आपण मात्र जर तुम्हाला हे जे पान आहे त्यांचा आकार जर काढता येत नसेल तर त्यासाठी तुम्ही पुन्हा जे 4 भाग आहे तर त्याचे तुम्ही इथे 8 भाग करू शकतात। आणि अशा पद्धतीने जे मध्ये पान आहे तर ते पानं बरोबर तिथे सेंटरचा माप घेऊन तुम्ही अशा पद्धतीने पानं तिथे काढू शकता। त्यानंतर आपल्याला 2 पानांच्या मध्ये पुन्हा एक पानाचा आकार काढायचा आहे। तुम्ही या ठिकाणी जर अर्ध्या भागाचे म्हणजे जे वर्तुळ आहे वर्तुळाच्या अर्ध्या भागाचे जर 8 भाग करून घेतले असणार तर तुम्हाला इथे अजूनही हे जे वरचे पाकळे आहे तर ते काढणं सोपं जाणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्या 2 पानांच्या मध्ये पुन्हा एक पानाचा आकार अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। इथे आपल्याला 2 पाकळ्यांच्या मध्ये अशा पद्धतीने एक सर्कल काढून घ्यायचं आहे। कसला तरी एखादं छोटंसं झाकण वगैरे किंवा मापासाठी काहीतरी घेऊन तुम्ही इथे अशा पद्धतीने 2 पानांच्या मध्ये इथे सर्कल काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी दोन्ही समय ठेवण्यासाठी जी उलन रंगोली मॅट आहे तर त्या बेसवरती डिझाईन तयार करून घेतलेली आहे मैत्रिणींनो, आपण पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। या बेसवरती कशा पद्धतीने उलन चिटकून रंगोली मॅट तयार करायची तर त्याचा देखील सविस्तर व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे मैत्रिणींनो, तो नक्की पहा।